रंगपंचमी हा रंगांचा, आनंदाचा आणि मैत्रीचा सण असला तरी तो साजरा करताना आरोग्य आणि पर्यावरणाची काळजी घेणं आवश्यक आहे. ठाणे शहरात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवरती बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे रंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र या रंगांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक घटक मिसळलेले असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असं आवाहन पर्यावरण तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून करण्यात येते. शिसे, क्रोमियम, तांबे, सल्फेट, ॲल्युमिनियम ब्रोमाइड यांसारखे घटक असून हे रंग त्वचेवरती लावल्यास खाज, पुरळ, सूज, ॲलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. डोळ्यात रंग गेल्यास जळजळ, संसर्ग किंवा दृष्टीदोषाचा धोका संभवतो. तसेच रंगांची धूळ श्वासावाटे शरीरात गेल्यास दमा किंवा श्वसनाचे त्रास वाढू शकतात. विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, त्वचारोग असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींवरती जबरदस्तीने रंग टाकणे टाळावे. रंग खेळताना डोळे, नाक, तोंड यांचे संरक्षण करणे गरजेचं आहे. पर्यावरण अभ्यासकांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय रंगांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. हळद, बीट, पालक, फुलांची पाकळी यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले रंग सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असतात. अशा रंगांचा वापर केल्यास त्वचेवरती दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी होते आणि पाण्याचे प्रदूषणही टाळता येते. तसेच रंगपंचमी दरम्यान पाण्याचा अपव्यय टाळावा. प्लॅस्टिक पिशव्या किंवा फुग्यांचा वापर करू नये, असंही आवाहन करण्यात आलं आहे. सणाचा आनंद घेताना इतरांच्या सुरक्षिततेचा आणि पर्यावरणाचाही विचार करणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सध्या पुढचा आठवडा हा आपला होळी आणि धुळवडचा आहे. कुठलेही सण आपल्या याच्यानुसार आपण खूप आनंदात साजरा करायला पाहिजे आणि नक्कीच आपण आनंदात साजरा करूया. परंतु मार्केटमध्ये खूप कलर्स अवेलेबल आहे. ते केमिकलपासून बनवले जातात आणि हे शरीराला, त्वचेला आणि अवयवाला घातक ठरतात आणि अपायदायक करतात. त्याच्यामुळे जेवढे आपल्याला नैसर्गिक रंग वापरून काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी करायला पाहिजे. आपल्याकडे पूर्वीपासून प्रथा आहे. आपण बऱ्याचशा फुलापासून, पानापासून, मातीपासून कलर बनवतो किंवा वेगवेगळ्या कलरच्या छटा वापरतो. माती हा सगळ्यात चांगला रंग आहे. ते लावल्यावर माणूस चांगलाही दिसतो आणि त्वचेलाही त्याचा फायदा होतो. हे नॅचरल पद्धतीने कुठल्याही गोष्टी जर आपण वापरल्या तर खूप फायदा होईल. पर्टिक्युलर होळीमध्ये आपण बघतो प्लॅस्टिकचा खूप जास्त वापर केला जातो. ते प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये कलर भरून ते कोणाच्या अंगावर फेकलं जातं, डोक्यावर फोडलं जातं. हे काही इजा काही लोकांना डोळ्यावर पण लागते. प्लॅस्टिकचं तिथे प्रदूषण पण होतो. हे अवॉइड करायचं असेल तर डायरेक्टली हे रंग जे आहेत ते नॅचरल आहेत, केमिकल विरहित आहे, रासायनिक नाही आहे, ते रंग वापरून त्याचं एन्जॉय आपण करायला पाहिजे. कुठलाही सण साजरा करताना, कुठलाही एन्जॉय करताना आपण त्याची दुखापत किंवा इजा दुसऱ्या कोणाला होऊ नये याची काळजी घेणं खूप जरुरी आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काळजी घ्यायला पाहिजे. बऱ्याच वर्षी जर जे केमिकलयुक्त रंग जे असतात त्या डोळ्याला त्रास होणे, कधी कधी डोळ्या कामात न जाऊ शकतो, इंजरीज होतात, त्वचेवर ॲलर्जी तयार होऊ शकतो, वेगवेगळे आजार पण जडू शकतात यामुळे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी वापर करणं टाळायलाच पाहिजे. किती का याच्यात होईताना थोडंसं आपण सतर्क राहायला पाहिजे. आपल्याला सवय झाली, आपण एन्जॉय करतो, कलर लावतो, सगळ्या गोष्टी मान्य आहे, करायलाच पाहिजे. परंतु कृपया हे भान ठेवायला पाहिजे. आपल्याला जर भान असायला पाहिजे आपण काय करतो, आपण दुसऱ्याला लावतो किंवा आपल्या अंगावर ते लोक लावतात. त्याच्यामुळे ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. होळी धूममध्ये एकदम जोरात खेळायला पाहिजे, प्रश्नच येत नाही. जबरदस्त एन्जॉय करायला पाहिजे, त्याच्यातही काही प्रश्न येत नाही. पण आपण ही काळजी घ्यायला पाहिजे आणि किती जोरात जरी सांगितलं तर होली है आणि ते आपण सेलिब्रेशन करूया आणि फक्त रासायनिक विरहित होळी खेळूया, एवढंच मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. सर, समजा आपल्याकडे असा एखादा पेशंट आलाच, केमिकलने रंग लागले किंवा त्याला त्वचेला त्रास झाला असेल तर आपल्याला काही उपाययोजना आहे का सिव्हिल रुग्णालयात? तात्काळ आपण घरी करू शकतो. असं काही केमिकलयुक्त तुम्हाला अंगावर चळचळ, डोळे चुरचूर होणे, अंगावर ॲलर्जी रॅश होणे, तात्काळ साध्या पाण्याने आंघोळ करणं आणि जवळच्या दवाखान्यात जाणं. त्याचे इंजेक्शन, मेडिसिन्स अवेलेबल आहे. परंतु जास्त ते इमिजिएटली आंघोळ करणं आणि ते कलर काढून टाकणं अंगावरनं आणि तात्काळ दवाखान्यात जाणं, ट्रीटमेंट करून घेणं हे सगळ्यात चांगला उपाय आहे.